संकटासही ठणकावून सांगावे, संकटासही ठणकावून सांगावे, आता ये बेहत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आणि पाय असावे जमिनीवरती, पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती, काळीच गाळून देताना. मला वाटतं सरांचं यश, सरांची कीर्ती ही आम्ही सांगण्याजोगी नाहीये, आमच्या मुखात मावण्याजोगी नाहीये. तरीही सर आमच्यामध्येच राहून, आमच्यामध्येच मिसळून, आमच्या सारखेच वागतात, हे त्यांचं मोठेपण आहे. मला वाटतं सरांसाठी सर्वांना विनंती आहे की जोरदार ताळ्यांचा आपण नेहमीच म्हणतो की आधुनिक गोव्याचे शिल्पकार हे आमचे आधीचे मुख्यमंत्री होते. पण मला वाटतं पत्रकार बंधूंनी सांगितल्यानंतर मला कळालं की आजपर्यंत गोव्यात जे पण रोड मॉनिटरिंग झालेले आहेत, जी संकल्पना झालेली आहे ती सरांचीच सही घेऊन, सरांच्याच संकल्पनेतून प्राप्त झालेली आहे. त्यामुळे मला वाटतं असा व्यक्ती आमच्या पेडण्यासारख्या महालाला समजा नेतृत्व करण्यासाठी मिळाला तर मला वाटतं हे संपूर्ण पेडणेकरांचे भाग्य असेल. आणि नक्कीच सरांच्या संकल्पनेतून, सरांच्या कार्यकुशल व्यक्तिमत्वातून पेडणे महालाला एक नवीन दिशा प्राप्त होणार ही नक्की. मी विनंती करतो विशाल हरगळकर यांना की त्यांनी आमच्या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक करावे. हे सुद्धा कार्य बऱ्या आणि असे कार्य सगळ्यांनी करून द्या आणि असे कार्य करूनच आपले नाव पुढे करून दे. या कार्यशाळेत बरे मार्गदर्शन आमचे लाभलेले आहेत. आमचे पांडुरंग सर ते आम्ही खूप वर्षा त्यांच्याकडे मार्गदर्शन घेतात. काय खबर आहे की एकदम उत्तम असे आमच्या गोव्यात फेमस असे ते असतात आणि त्यांचे मार्गदर्शन मिळा म्हणजे आमचे पुण्यात असतात. तसेच आमचे आनंदर अनिल पंडित सर हे सुद्धा बऱ्याचले बरेच पप्पाजी आणि बरेच ते बरेच डबलजी असतात आणि त्यांचे सुद्धा मार्गदर्शन आम्ही घेतलेलं आहे याच्या पहिले. आणि आता जे आमचे हार्मोनियम वाजत आता म्हाका नवीन भुरगो दिसता आणि म्हणजे काय परिचय ना, पण असं शिकता की बरो आसतलो आनी नवीन भुरगो आसा आनी ताका अशें तेजे फुडें सरपाचें. आणि हांगासर उपस्थित जे मार्गदर्शन घेवपाक हांगासर येयल्ले आहात तेंच्यांनी ह्या कार्यशाळेचो पुरेपूर फायदो घेवपाचो इतकीच विनंती करता. आणि हांगासर म्हाका 2 शब्द उलोवपाक दिल्या म्हणून हांवें जे आसा तेंचे ऋण मानून हांगासर 2 शब्द उलयतात. आजच्या या शुभदिनी आमच्या गणेश कला केंद्र धारगळ आणि पेडणेवासी यांच्या संयुक्त विद्यमाने ही 2 दिवसीय अखिल गोवा भजनी स्पर्धा आयोजित केल्याबद्दल आणि पुरस्कर्ते आमचे पार्शेकर सर यांच्या सहकार्यानं ही कार्यशाळा इकडे प्रस्तुत होत आहे हे ऐकून खूप आनंद होत आहे. मला वाटतं आमच्या पेडणे तालुक्यात कितीतरी आमदार, कितीतरी मंत्री होऊन गेले, पण माझ्या पाहण्यात मी जे बघतोय एवढी वर्ष 40 ते 45 वर्ष या संगीत कलेत आम्ही अजूनही पदार्पण करत आहोत, अजूनही शिकत आहोत. पण ही भजनी स्पर्धा पहिली म्हणून मी त्यांचं एक मनापासून अभिनंदन करतो. अशी कोणीच केली नाही याची सरांनी हे करून उपकृत केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे भजनी प्रेमी महिला वर्ग, पुरुष वर्ग, बालकलाकार यांचं मी अभिनंदन करतो. जास्त वेळ घेत नाही. भक्ती मार्ग, संगीत एक अशी कला आहे, भजनानंद भक्ती मार्ग, भगवंतापर्यंत अत्यंत प्रामाणिकपणे पोहोचण्याचा सुलभ मार्ग म्हणजे भजन. भजनाने कोणाचं वाईट झालंय का तुम्ही विचार करावा. असं क्षेत्र आहे की इथं सर्व तुम्ही विसरून जाता. भगवंतासाठी आमचा वेळ आम्ही वाया खर्च करतो आणि ते आम्हाला प्रसन्न करून आपल्याप्रती जे काय आमची कला आहे सर्वांना आपल्याला दिलेली आहे ती आम्ही प्रस्तुत करताना त्यांचा आशीर्वाद प्रथम असतो, गुरुवर्यांचा तर आहेच. त्याशिवाय आमचे पार्शेकर सर, मी त्यांना गुरुसमान मानतो, खूप फार मोठे आहे. ही कला अवगत करता करता कधी त्यांच्यासोबत मी जवळ बसलो हे मला सुद्धा समजलं नाही. हे माझं मी भाग्य समजतो. पुनश्च एकदा सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. अशी ही कार्य
कार्यशाळा आजचीच नव्हे तर सरांनी आताच उत्तर दिलेले आहे की याच्या पुढं आणखी सर्व आमच्या पेटण्यातील कलाकार त्यांचे नाव, त्यांची नावं, त्यांचे फोन नंबर सगळे जवळ करून आम्ही खास एक कार्यशाळा त्यांच्याच उपस्थितीत आम्ही घडवून आणू असं ते स्वतःच मला आता बोललेले आहे. त्यामुळे त्यांचं मी परत एकदा अभिनंदन करतो, तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो. सर्व मीडिया, सर्व आमचे सूत्रनिवेदन फार छान सूत्रनिवेदन केलं. व्यासपीठावर सर्व मान्यवर पुनश्च एकदा त्यांचं मी एकदम मनापासून अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द मी इथेच पूर्ण करतो. अपॉइंटमेंट घेतात त्यांना डॉक्टरेट करावी लागते. ज्यांच्या हाताखाली म्हणजे जे आमचे पुढारी असतात त्या पुढाऱ्यांच्या हाताखाली जे काम करतात ते डॉक्टरेट मध्ये घेतलेले असतात. काही जण उच्च पदावर आरूढ असतात पण ते शिक्षण घेऊन आरूढ झालेले असतात. पण या सगळ्यांना जे शिक्षण घेऊन ते कार्य करत असतात त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना जो मार्गदर्शन करणारा आपला पुढारी असतो तो मात्र अमृता छाप असतो. आणि आपण नेहमीच समाजामध्ये वावरत असताना असं म्हणत असतो की हे असंच चालू राहणार. इलेक्शन जवळ आलं की कोणीतरी अण्णासारखी येणार आणि आम्हाला पैसे देणार आणि त्या पैशांचा मोह करून आम्ही त्यांना वोट्स देणार, आम्ही त्यांना मतं देणार आणि मतदान झाल्यानंतर परत होती ती परिस्थिती निर्माण होणार. मला वाटतं सरांसारखे पुढारी या क्षेत्रामध्ये येणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण सर 1988 मध्ये मुंबई युनिव्हर्सिटीचे गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्याचबरोबर गोवा सरकारच्या अंतर्गत त्यांनी प्रिन्सिपल इंजिनियर म्हणून जवळजवळ 12 वर्ष काम केलेले आहे. त्याचबरोबर आज तागायत ते प्रिन्सिपल इंजिनियर म्हणून कार्यरत होते आणि समाज सेवेच्या त्यांच्या भावनिक होती त्यांनी ती नोकरी त्याग केलेली आहे. मला वाटतं अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व समजा आम्हाला मिळालं तर या देशाचं, या भारताचं, या गोव्याचं, आपल्या राज्याचं सोनं म्हणून कोणीच थांबवू शकणार नाही. माझा एक मित्र साऊथ आफ्रिकेमध्ये गेलेला तो मला सांगत होता की त्या देशामध्ये आपण साऊथ आफ्रिकेची करन्सी सगळ्यात कमी प्राइस आणि रिटर्न्स देणारी करन्सी म्हणून ओळखतो. त्या देशात सुद्धा त्यांच्या स्ट्रीटमध्ये म्हणजे रस्त्यामध्ये एकही भिकारीपणा दिसत नाही. त्या देशाने आपली प्रगती कशी केली तर आपली जी संस्कृती आहे ती देशाच्या पाठबळावर निर्माण करण्यासाठी, देशाला पाठबळ देण्यासाठी त्यांनी उपयोग केला. आणि आमची संस्कृती त्यांच्यामध्ये संपूर्ण देशात फक्त एक फोर्ट आहे, फक्त एक किल्ला आहे आणि त्या किल्ल्याच्या बळावर त्यांनी त्यांच्या संपूर्ण देशाची आर्थिक परिस्थिती उभी केलेली आहे. आपल्या देशात किती किल्ले आहेत, आपली संस्कृती किती प्रगत आहे. आज आपण आपल्या संस्कृतीला दुर्लक्ष जरी करत असलो तरी भारत देशातले रहिवासी येऊन इथे थांबतात, इथे निवासस्थान आपलं करतात आणि हीच संस्कृती शिकून आपलीच योगा परंपरा शिकून आम्हालाच प्रशिक्षण देण्यासाठी इथे उपस्थित असतात. मला वाटतं यासारख्या पुढाऱ्यांना पुढे येऊन म्हणजेच आपल्या कार्याची सुरुवातच संस्कृती करून काढण्याची ज्यांना प्रेरणा आहे, ज्यांना बुद्ध आहे अशा व्यक्तिमत्वांना आम्ही आमच्या पेटण्याची तुला समजा दिली तर ती अत्यंत महत्वाची ठरेल आणि आमच्या पेटण्याचा विकास होईल. एअरपोर्ट सारखे संकल्प येऊन किंवा लोकांना फसवून काही गोष्टी करण्याचा जो कट केला जातोय तो कट बंद पडेल अशी मला खात्री आहे. अशा व्यक्तिमत्वांना बुद्ध पारसीकर सरांना मी विनंती करतो की त्यांच्या मथाळ वाणीने या उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन करावे. व्यासपीठावर असलेले गुरु पांडुरंग राऊत, पेडणे हे कलेचं माहेरघर. माहेरघर म्हटलं की त्यात नाटकं आली, भजन आलं, कीर्तन आलं, लोकोत्सव आले, लोक महोत्सव आले. हा वारसा पुष्कळ मोठा आहे.
आणि त्याला जतन करून ठेवण्याची आजची गरज आहे. स्वर गणेश केंद्र धारगड, कला केंद्र धारगड ही जी कार्यशाळा राबवत आहे, मला वाटतं की ही आमची सुरुवात आहे. ही जी संस्था आपलं कार्य इथं करत होती, मध्यंतरी खंडित झाली, त्याला पुन्हा संजीवनी देण्याचं काम पेडणे सेवा ट्रस्ट केलेलं आहे. मला वाटतं की भजन, जसे गुरुवर पांडुरंगराव असं म्हणाले, हा रस्ता आपल्याला काहीतरी वेगळा रस्ता असतो. आपल्या दैनिक जीवनामध्ये कुठेतरी असा क्षण आपल्याला पाहिजे जिथं आपण थोडाफार विसावा स्वतः करता ठेवा लागतो आणि अभंग हे त्याचं माध्यम आहे. अभंग ते संतांचे विचार आपल्यासमोर ठेवते आणि भक्ती मार्गाचा एक मार्ग आपल्याकरता सर्व समोर ठेवते. तेव्हा असं वाटतं की ही दुनिया, हे जग, ही सृष्टी कुठल्या तरी वेगळ्या दिशेने जाते. आजची ही कार्यशाळा फक्त 2 दिवसाची आहे, पण मला वाटतं की कितीतरी भजनी कलाकारांना हे प्रोत्साहित करणारे आहे आणि त्यांना एक पुढे चालणारी वाट दाखवणारी आहे. ही नुसती सुरुवात आहे. ह्या संस्थेने असेच आपलं कार्य पुढे ठेवत राहावे आणि जिथं त्यांना माझी गरज लागेल तिथं मी सरळ हाताने मदत करेन. आता ते मी गुरुवर्य राहुल मास्तरकडे बोललो की पेडण्यात असणारी ही कलाकारांची खाण त्यांना जोपासण्याची, त्यांच्याकडून शिकण्याची ही गरज जी आहे, त्याकरता त्यांनी पुढाकार घ्यावा. आपल्या पेडणे महालातल्या अशा अन्य कलाकारांना एकत्र आणून काहीतरी आपण नवीन पिढीला देण्याचा प्रयत्न करावा असा माझा निर्धार आहे आणि ते अवश्य हे करतील असा माझा विश्वास आहे. बाकी गोष्टी ही कार्यशाळेला माझ्या पूर्ण शुभेच्छा आणि जास्त काही बोलत नाही, कारण ही कार्यशाळा वर्षांनी आता चालू होते आहे. त्याकरता मी फक्त म्हणेन जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. आहे याचा पुरेपूर फायदा महिला गट, पुरुष गट तुम्हा सर्वांना 2 दिवसीय प्राप्त होईल. जे काय पाहिजे असेल तर तुम्ही मागून घ्या. कार्यशाळा का घेतात? जे नवीन विद्यार्थी असतात, ज्यांना टाळ माहिती नाही, बजेटमध्ये काही असं बसत नाही खात आहे, त्याच्यासाठी टाळ हे अंग फार महत्वाचं आहे. टाळ कोणा येईना त्यांचे हातोरी करा. जर टाळ येतात तर कोणा हात वर करू नये. टाळ कोणा कळालं का फक्त त्यांचे हातोरी करा पाहिजे. सरळ उभा 1 2 3 4 5 6. अरे बापरे, हे टाळ अजूनही अंग शिकवत आहे. टाळ हे भजनाचा मुख्य अंग आहे. हे भजनात घाबरायचं नाही. एक गोष्ट टाळाटाळ करायची नाही. चुकलं म्हणून नाराज व्हायचं नाही. चुका होत असतात पण त्या आपण दुरुस्त केल्या पाहिजे.
जेणेकरून परत काही चूक करणार नाही. लहानपणात आम्ही सुद्धा चुकत होतो. आम्ही शिकत असताना सुद्धा आपल्याकडून चुका व्हायची. म्हणून जर का आपण नाराज झालो तर पुढची दिशा आपल्याला सापडणार नाही. त्याच्यासाठी हे भजनी कार्यशाळेचं संपूर्ण आमच्या गोव्यात प्रशिक्षण दिलं जातं आणि ते तुमचं भाग्य. अशी एकही व्यक्ती झाली नाही की त्यांनी अशी कार्यशाळा पुरस्कृत करून बाबा हे तुम्ही काहीतरी एखाद्याची जी काही आमची मोठी कला साधना आहे ती पुढे घ्या, पुढे घेऊन चला, तुमच्यापर्यंत पोहोचवा. म्हणून मी सर्वप्रथम पार्सेकर सरांचं परत म्हणणार मी त्यांचं हे करतात. मला खूप आनंद झाला. अशा ह्या कार्यशाळा कोणी पुरस्कृत केलेल्या नाही. एक कला मी गोव्यात आपल्या करते, पण अशा आजूबाजूच्या गावात ही कला सर्वत्र पोहोचली पाहिजे. सर्वांना हे समजलं पाहिजे, सर्वांना भजन गाता आलं पाहिजे. याच्यासाठी पुरस्कृत केलेलं आहे. आणि गणेश कला केंद्र ही संस्था प्रत्येक वेळी आमचे विशाल धारकर त्यांचं टोपण नाव आहे, त्यांचं खरं सावळं धारकर नाव आहे. समजलं? ते हिरिरीनं भाग घेऊन हे उपक्रम राबवितात. त्याच्याबद्दल त्यांनाही मी धन्यवाद देतो. असंच हे काम जे तुमचं आहे ते तुम्ही पुढे नेत चला. यश आपल्या मागे आपणच येईल. जास्त वेळ न घेता आजच जरा उशीर झाला त्याबद्दल तुम्ही नाराज होऊ नका. थोडं शिकवेन पण तुम्हाला समजेल असं शिकवेन. उद्याचा दिवस संपूर्ण आपला आहे. पण टाळ हे 5 मिनिटात तुम्हाला शिकवून देईल. टाळ धरण्याची पद्धत ही 3 बोटं आहेत बघा. नवीन कोण आहे त्यांना शिकवतो. 3 बोटं एक करून पकडला जे का खबर नाही पडेल. बाकीच्या खबर असाल ते ओके विश्वासिक टाळा झाला. हा कळले? तालाच्या 8 मात्रा असतात. 8 × 16 मात्रा सगळं हे भरलेलं असतं टाळाचं. हा जय जय राम कृष्ण हरी हा टाळ अगोदर आपण घेऊया, नंतर भजनाकडे भजन घ्या. बघा सरळ हा काटकोट करा. जे नवीन आहे ते ज्यांना माहिती आहे त्यांनी आरामात बसून ऐका. थोडे टाळा करतात, लाज वाटतो टाळ वाजवायला. थोडं टाळ हे वाजले ना हात दिलं गावाकडचे. अरे भजन हे मुख्यांना टाळ घेऊनच झालं पाहिजे. हातात टाळ, हा गळ्यात धरणा, मुखात विठ्ठलाचं नाम. हे काय लाज वाटते वरून कुठने भगवंत आपल्या ठिकाणी येतो. भगवंत आपल्या ठिकाणी येऊन नीट पोहोचतो. तो आपल्याला पुष्टी देतो. म्हणजे काय, जा आणखी आपली सेवा कर, मी तुझ्या मागावर. ही भजनी सेवा आपण भजन केली पाहिजे. हा त्याच्यामुळे टाळ वाजवताना टाळ करू नका, लाजू नका. बघा ही अगदी मात्र 2 3 4 8 5 सरळ हात करा. 6 7 ताट बसलं पाहिजे. 8 3 1 2 म्हणा. 3 4 हात वर काढले पाहिजे. 5 6 7 8 हे मात्र 3 1 2 सगळे 3 आवाज येत नाही. आमच्या गोव्याचे पंडित तसे पण नाव देणार मनोहर बुवा शेगावकर यांच्या नावाने स्पर्धा जातात. गोवा, संपूर्ण गोवा राज्यात गोवा कला अकादमी. आणि तुम्ही सगळ्यांनी भाग घेतलेले असा मी तर नवीन जे गुण असतात
हे काही सांगतात बघितलं खबरच. हा ही समृद्ध अशी परंपरा आम्ही सगळे टिकून ठेवून आहे. त्याच्यासाठी हे प्रशिक्षण पण सांगले ते